राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या संघर्षाला मोठा विजय मिळाला आहे। महाबळेश्वरच्या पंचतारांकित हॉटेल लिमेरिडियन हॉटेलला कामगारांचे प्रश्न निकाली लावून संघटनेने दणका दिला आहे। संघटनेने 11 फेब्रुवारी 2025 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु माजी मंत्री व महाराष्ट्र राज्य आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संयुक्त बैठकीत व्यवस्थापनाने कामगारांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला। संघटनेच्या मागणीनुसार 2 कामगारांना कामावर घेतले गेले, तसेच उर्वरित 4 कामगारांची सेवा लवकरच पुन्हा सुरू करण्याचे मान्य करण्यात आले। यासोबतच वेतनवाढ आणि चौकशी कारवाई मागे घेण्याच्या बाबतीतही व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे। फार मोठ्या प्रमाणात मिळत नव्हती आणि पहिल्या 6 कामगार कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत होते त्यांना कमी करण्यात आलं होतं। ॲग्रीमेंट करावं म्हणून आपली मागणी होती आणि या ॲग्रीमेंटच्या बरोबरच या कराराच्या बरोबर कामगारांना न्याय मिळावा अशी भूमिका होती। त्याला सुद्धा मध्यंतरीच्या निवडणुकीच्या काळामध्ये वेळ देता आला। आज नेमका काही दिवसापूर्वी निवडणूक झाल्यानंतर आपण परत या विषयासंदर्भामध्ये हात घातला आणि इथे मॅनेजमेंटची चर्चा करायला आपण आलो होतो, परंतु मॅनेजमेंटने लगेच टोकाची भूमिका घेतली आणि आपली त्याच्या अगोदर पुण्याला जाऊन आम्ही बैठक केली होती आणि पुण्याच्या बैठकीमध्ये ज्या हॉटेलच्या असलेल्या मॅनेजमेंटशी चर्चा करत असताना त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण बैठकीत ह्या 2-3 गोष्टींची चर्चा करूया। पण तत्काळ लगेच त्यांनी या आपल्या 3 या ठिकाणच्या कर्मचाऱ्यावर पदाधिकाऱ्यावर कारवाई केली आणि त्यांना शोकात नोटीस पाठवली। एका बाजूला चर्चा करायची आणि एका बाजूला लगेच शोकात नोटीस पाठवून लगेच आव्हान द्यायचं, अशा प्रकारचं आव्हान झाल्यानंतर शेवटी आम्ही ठरवलं की आता याचा एकदा निकाल सोक्षमोक्ष लावूया आणि म्हणून आपण लगेच त्या ठिकाणी आमरण उपोषणाचा माझ्या सकट मी निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात आपण तयारी केली होती। सातारा असेल, खंडाळा असेल, मुंबई असेल, शिरवळा असेल, पुणे असेल, त्या ठिकाणी आपण बऱ्याच कार्यकर्त्यांना 100-200च्या वरती कार्यकर्त्यांना आपण निमंत्रित केलं होतं की आपण आंदोलनाला उपस्थित राहू। तर मगाशी विठ्ठलराव बोलले की आपण आंदोलन उपोषणाला सुरुवात केल्यानंतर मला माहिती आहे की इथे 100 मीटरच्या आतमध्ये उभं राहू नये, पोलीस प्रशासनावर दबाव होता, पर्यटकांना तुम्ही अडवू नये। आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण शांततेच्या गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करू। या आंदोलनाची तीव्रता हळूहळू वाढली असते याची मला शंका नाही, परंतु काल शिंदे सरकारांचा वानवडीला कार्यक्रम होता आणि मला मॅनेजमेंटचे फोन आले की आपण या ठिकाणी भेटायला यावं। तिथं आपण बैठक केली, कारण मी जायच्या मनस्थितीत नव्हतो, कारण बैठक करता जाऊन लगेच ॲक्शन घेतात अशी साहेबांची अपेक्षा झाली होती। पण मग त्यांनी बैठकीला मला साधारणतः 3:30-4 वाजता आमची बैठक झाली। 2-3 मुद्दे महत्त्वाचे मी त्यांना सांगितले। एक, आमची 6 माणसं जी होती ती काम करत होती, त्या 6 माणसांना कॉन्ट्रॅक्टरकडे असताना तुम्ही कमी केलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं की त्यातली 4 दुसरीकडे कामाला लागलेले 5 जण आणि काही लोक अजूनही तिथं बाहेर आहेत। त्यांनी तत्पर हा एक मुद्दा मी घेतला होता। दुसरा, आपल्या 3 लोकांना शोकात नोटीस काढलेला आहे आणि त्यांची इन्क्वायरी करून त्यांना बाहेर ठेवलेलं आहे आणि त्यांना लगेच कामावर घ्यावं। आणि त्याचबरोबर खाली आपला तिसरा एक मुद्दा होता की कराराच्या बाबतीत आमचं कोणत्या संघटनेला काय आव्हान बिव्हान द्यायची काय भाषा नाही। कोण आम्हाला आव्हान दिलं तर मी या मातीत नाही। मी त्यांना सांगितलं तर मी एकटा देतो, मला माहिती आहे माझ्या ताकद काय आहे। आपण कोणाला स्टाईलची आवाज करत नाही, मला कोणी स्टाईलने आवाज केला मला पण करत। मी त्यांना सांगितलं की आपला तुमचा वाद आहे, की कामगारांच्या हितासाठी तुम्हाला लढायचं, कामगारांना मी आपल्याला एकच सांगतो की शेवटी त्यांना ही चर्चा करताना 3 मुद्दे आपले मान्य करण्याच्या बाबतीला निर्णय झाला। 6 पैकी 2 लोकांची कॉन्ट्रॅक्ट शिफ्टिंगवर आहे, त्यांना लगेच कामावर घेण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे आणि आपली 3 लोकांना नोटीस काढलेली आहे। 3 लोकांची इन्क्वायरी केल्यागत करू, त्यानंतर लगेच त्यांना पण कामावर घेण्याचा निर्णय। त्याचबरोबर या असलेल्याबरोबर करार आपला जो आहे तो आपला एक वेळ घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन
पुण्याला बैठक करून आपला वेतनवाढीच्या बाबतीमध्ये चर्चा सुद्धा करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. आपल्या या आंदोलनाच्या असलेल्या भूमिकेतून आपल्या काही मागण्या मान्य झालेल्या आहेत. वेतनवाढीमध्ये आम्ही त्यांना फार आग्रह केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या नोकरीची आम्हाला शाश्वती मिळावी आणि बाकीच्यांना मिळतात त्याप्रमाणे आम्हाला वाढ मिळावी, अशा प्रकारची मागणी आहे. आपली कमिटी, ते काही पदाधिकारी, मी, विठ्ठलरावजी असतील, आम्ही सगळेजण पुण्याला जेव्हा बैठक होईल तेव्हा जाऊ आणि आज 100% तुम्हाला तुमच्या मनासारखा वाढ करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेऊ, आपल्या नोकरीची शाश्वती देऊ, अशा प्रकारचे तिन्ही मागण्या आपल्या मंजूर झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आपण हे आंदोलन मगाशी पोलीस स्टेशनमध्ये सिनियर पीआयच्या समोर आपली बैठक झाली, त्यावेळेला आपली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये या गोष्टीमध्ये त्यांच्या समोर आणि लेबर कमिशनरच्या समोर हा निर्णय मान्य झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं की आपल्या आंदोलनाचा आणि तुमच्या एकीची भूमिका घेऊन आपल्याला न्याय मिळालेला आहे. मी तुम्हाला 100% सांगतो की आज आपण हे आंदोलन मागे घेतलेलं आहे. हे आंदोलन मागे घेताना तुम्हाला 100% न्याय मिळेल हा शब्द शशिकांत शिंदेचा आहे. हा विश्वास मला या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांच्या एकीला मनापासून धन्यवाद देतो. काळजी करू नका. फक्त एक मगाशी सांगितलं की माणसाला एक काम करू. मी नेहमी माझ्या युनियनला लोकांना पदाधिकाऱ्यांना पण सांगतो की आमची पुण्याची मंडळी आहे, प्रोडक्शन एवढं काढून देतात की करा चांगला. आपण काम करायचं आणि ते काम करून त्यांना वाटलं पाहिजे मॅनेजमेंटला की नाही ही लोक फार कामाची आहेत आणि तशा पद्धतीने काम करण्याच्या बाबतीमध्ये कुठे कसूर करून देऊ नका. बाकी तुम्हाला कुठेही काही कमी पडणार नाही याची जबाबदारी आमची अशी राहील. म्हणून आजच्या ह्या लढ्याला आपल्या यश आलंय असं 100% सांगतो आणि पुढच्या या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपला हा निर्णय अंतिम होईल हा विश्वास देतो आणि आपल्या सर्वांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.